नमस्कार मंडळी. वांग्याची भाजी आपण दररोजच करतोय, पण असं चटपटीत वांगं केलंय का तुम्ही? तेही सुकं. अगदी खरपूस झालेलं वांगं आणि सुकं वांगं. खरंच खूप छान लागेल खायला. कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारं वांगं आहे. त्यासाठी मी मोठाले 2 वांगे घेतले. छोटाले असतील तरी चालतील, पण आपल्याला काप मीडियम आकाराचे करून घ्यायचे आहेत त्याचे. तर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली वांगी मी आणि पुसूनसुद्धा घेतली कपड्याने आणि त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे. तर काप करताना चौकोनी काप करायचे आहेत आपल्याला छोटे-छोटे. असे आपले एक पनीरचे काप आपण छोटे-छोटे करतो ना, त्या टाईपचे करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला टिफिनमध्ये द्यायला, प्रवासात न्यायला, घरीसुद्धा खायला मस्त लागेल ही भाजी. ट्राय करून बघा. आणि मी बघा तुम्ही काप कसे करून घेतले. अगदी चौकोनी छोटे-छोटे काप करून घेतले आणि हे वांगं करायलाही तितकंच सोपं आहे. जितकं तुम्हाला म्हणजे काय म्हणतात ना, वेळ लागतो ना कधी-कधी भाजी करायला. खूप काही साहित्य पण लागत नाही. अगदी सोप्या पद्धतीने होते तसं आहे. त्यासाठी घेतलाय मी एक पॅन. पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल. त्यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडासा हिंग, म्हणजे अर्धा चमच्याला कमी हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानंतर घालायचं आहे आपल्याला त्यामध्ये हळद. हळद, हिंग आणि जिरे मोहरी तडतडली की छान आपण जे वांगी चिरून घेतलेली आहे 2, त्याचे काप करून घेतले ते घालायचे आणि गॅस आहे ते फुल ठेवायचा आहे. आणि अलगद हाताने आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. जितकी छान फ्राय केल्या जाईल, तुम्ही नुसतं मिठातलं जरी खाल्लं ना, तरीही छान लागेल. तुम्ही ट्राय करून बघा. तर आपल्याला एकसारखं याला हलवत राहायचं आहे आणि गॅस फुल ठेवायचा आहे. ते नरम नाही करायचं आपल्याला, गाळ नाही करायचं त्याला. जशा आपल्या काप करून घेतलेत आपण, तसेच काप दिसले पाहिजे त्या टाईपचं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. मस्त थोडंसं कोथिंबीर घालते वरतून आणि मस्त फ्राय करून घेतलं की फक्त फ्राय करायला काय लागेल आपल्याला 3 ते 4 मिनटं लागतील. गॅस फुल ठेवायचा आणि एकसारखं हलवत राहिलं की आपलं वांगं खरपूस होईल, म्हणजे भाजल्यासारखं होईल. त्याला चव छान येते. आणि तुम्हाला लहान मुलांनासुद्धा द्यायचं असलं टिफिनमध्ये तर तुम्ही याला देऊ शकता. अशा पद्धतीचं वांगं आहे. मुलंसुद्धा आवडीने खातील. कारण काय होतं, आपण ज्यावेळेस ते वांग्याचे जे काप आहेत ते फ्राय करून घेतो ना, त्याला चव छान येते. त्यामुळे मस्त लागतं ते खायला. आता आपल्याला ज्यावेळेस आपलं वांगं पूर्ण फ्राय करून झालं आहे, तेव्हा मीठ घालायचं आहे. तर मीठ टाकल्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची आहे. 1 चमचा धणे पावडर टाकायची आहे आणि एकसारखं अलगद हाताने म्हणजे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला एकसारखं फिरून घ्यायचं आहे आणि हे कोरडंच ठेवायचं आहे. मऊ झालं आहे चांगलं, कारण फ्राय केल्यामुळं वांगं लवकर मऊ होतं आहे, म्हणजे ते शिजून झालं आहे. तर चटपटीत वांगं आपलं खायला रेडी झालेलं आहे. मीठ काय शेवटी घालायचं आहे, वांगं फ्राय झाल्यानंतर का मीठ घालायचं आहे? अगोदर जर घातलं तर आपलं वांगं जे आहे थोडंसं नरम झाल्यासारखं होतं, तर आणि पाणी सुटल्यासारखं होईल, तर भाजी झाल्यासारखी होईल त्याची. तर आपल्याला खरपूस असं सुटसुटीत वांगं करायचं जर असेल, तर हे चांगलं वांगं फ्राय झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर इथे व्यवस्थित आपलं मीठ घातल्यानंतर कोथिंबीर घातला आणि मस्त आपलं चटपटीत वांगं रेडी आहे. हे चटपटीत वांगं जे आहे ना, कमी साहित्यात कमी वेळात होणारं आहे. त्यामुळे तुम्ही कधीही ट्राय करू शकता. तुम्हाला कुठे प्रवासात जायचं असेल आणि ऐन वेळेवर तुम्हाला वाटलं की खूप तामझाम करायचं नाही, पण पटकन आपली अशी भाजी झाली पाहिजे, तर हे वांगं तुम्ही करू शकता. अगदी करायलाही सोपं, झटपट होणारं आहे आणि चवीला तर विचारूच नका. खरंच खूप छान लागतंय. अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.